माझ्या मनातलं मी त्याच्याशी काही बोलू शकते असा माझा तो मित्र आहे. कुसुम मध्ये आम्ही जवळपास 700 प्रयोग केले आणि नंतर जुळून येती रेशीमगाठी आम्ही 2 वर्ष केली एकत्र. मुळात मला वाटतं ह्याचं 50% श्रेय जे आहे, 50 काही जास्त 60 म्हणून आपण, हे लेखकाचं आहे. आणि ते लेखकच आमचे दिग्दर्शक आहेत, संदीप दंडवते. आणि आय एम फिलिंग लकी, फिलिंग व्हेरी गुड की मला एक खूप छान सहकलावंत बरोबर मिळाली. अमृता काकतकरनी आमचे जे कॉस्ट्युम केलेले आहेत ते सुद्धा त्या ह्या घराला, त्या व्यक्तिरेखेला शोभतील असे केलेले आहेत. अजूनही घरात त्यांचे मला भास होतात खरं सांगायचं तर. सकाळी उठून जेव्हा स्वयंपाक करते ते अजूनही असं वाटतं कोणीतरी येऊन टॅप करतंय, कोणीतरी येऊन इकडनं जातंय. हे सासू सासरे मला माझ्या घरात दिसतात अजूनही. आणि त्यांनी मला पहिलं हेच सांगितलं की गिरीश, हे नाटक जर त्याला दिग्दर्शित करायचं असेल तर ते त्यालाच करू दे. माझे बाबा भयंकर स्वावलंबी होते. त्यांनी अगदी 93व्या वर्षीसुद्धा मला कधी गिरीश जरा एक ग्लास पाणी दे असं म्हटलेलं मला आठवत नाही. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता थांबायचं कसं या नाटकाच्या रिहर्सलसाठी मी आले, त्याच निमित्ताने गोड कलाकार आपल्यासोबत आहेत. तर कसे आहात? मस्त. कसे दिसतोय आम्ही दोघं? छान दिसताय. मस्त, एकदम मजेत. कशी चालू आहे रंगीत तालीम? खूपच छान. आत्ता आम्ही पहिल्यांदा रंगीत तालीम सेटवरती केली, पण तालिमीची सुरुवातच मी रिडिंगपासूनच आम्हाला मजा यायला लागली होती. कारण स्क्रिप्ट खूपच छान आहे, तुम्ही बघाल आता, त्यामुळे मजा आली, मजा येते. सर तुम्ही काय सांगाल? काय मस्त आहे. मला तर खूप नाटक हे आवडलं म्हणूनच मी करायला घेतलं. हां. आणि त्याच्यामुळे आणि माझे खूप लाडके कलाकार सगळे मला बरोबर मिळाले. सुकन्या मिळाली बरोबर 30 वर्षांनी. 30 वर्षांनी. त्याच्यामुळे मजा येते खूप करताना. जे आपल्याला आवडलं आहे ते करताना एक मजा असतेच. आवडणारे कलाकार बरोबर आहेत आणि निर्माते सगळे आमचे खूप लाड करतायत. हां. सगळं प्रोडक्शनच खूप छान तब्येतीत ज्याला म्हणतो आपण तसं तयार झालं आहे. आणि आता आम्ही खरं तर वाट पाहतोय की एकच एलिमेंट शिल्लक आहे आता यायचा, तो म्हणजे प्रेक्षक. ते आले की ते लगेच चालू. बरं, 30 वर्षांनी पुन्हा एकदा तुमची केमिस्ट्री आम्ही पाहणार आहोत. तुम्हाला तुमचा कसं वाटतंय तुमच्यासोबत एकमेकांसोबत काम करताना? तुमचा बॉन्ड तुम्हाला कसा वाटतोय पुन्हा एकदा अनुभवताना? खूप छान वाटतं. म्हणजे कुसुममध्ये असताना मी जरा नवखे होते, त्याच्यामुळे थोडंसं दडपण असायचं, थोडीशी घाबरायचे. पण नंतर जसे जसे प्रयोग झाले कुसुममधून ललितचे, त्याच्यानंतर आम्ही एकत्र मालिका केली जुळून येती रेशीमगाठी. आणि त्याच्यानंतर मला त्याच्याबरोबर खूपच कम्फर्टेबल वाटायला लागलं. म्हणजे माझ्या मनातलं मी त्याच्याशी काही बोलू शकते असा माझा तो मित्र आहे. अरे वा. की त्याच्यामुळे मला इथे काम करताना ती सहजता आपोआप आली की आम्हाला एकमेकांना सांगायला लागत नाही की आता मी तुझ्याकडे बघेन तर तू माझ्याकडे बग, मी हातात हात धरेन तर तू धर, हे सांगायला नाही लागलं. ते आपोआप होत गेलं आमच्याकडनं. आणि त्याच्यामध्ये हो ना आणि त्याच्यामध्ये ते छान होतं हे प्रेक्षकांना सुद्धा कळेल. म्हणजे आम्ही किती सहज ह्याच्यावर वावरतो हे त्याच्यामुळे शक्य होतं मला. सर तुम्ही काय सांगाल? नाही, तेच म्हणजे की एकतर आमचं बॉन्डिंग खूप जुनं आहे. कुसुममध्ये आम्ही जवळपास 700 प्रयोग केले आणि नंतर जुळून येती रेशीमगाठी आम्ही 2 वर्ष केली एकत्र. सो खूप लॉंग पिरियडचं आमचं ॲक्टर ॲक्ट्रेस म्हणून बॉन्डिंग होतं आणि मित्रमैत्रीण म्हणून पण खूप मोठं बॉन्डिंग आहे. त्यात संजय हा एक कॉमन फॅक्टर दोघांचा आहे. म्हणजे तिचा नवरा आणि माझा खूप जवळचा मित्र. सो ते एक खूप वेगळं इक्वेशन आहे आमच्या तिघांचं. आणि हे नाटक मुळात संजयनी पण वाचलं आधी, त्यालाही खूप आवडलं, त्यांनीच तिला करायला सांगितलं. हा एक वेगळा त्यातला एक आस्पेक्ट आहे. आणि आय एम फिलिंग लकी, फिलिंग व्हेरी गुड की मला एक खूप छान सहकलावंत बरोबर मिळाली. हिच्याबरोबर माझं खूप छान सीन्स होऊ शकतात. मजा येणार. आणि असंच ना की आपला सहकलाकार म्हणजे को आर्टिस्ट जर फ्री असेल आणि आपण त्याची खूप असे चांगले कनेक्ट होतो तर सगळ्या गोष्टी पण चांगल्या होतात. म्हणजे एकमेकांवर कुरघोडी कोणी करत नाही. की मला माहिती आहे त्याचं ह्याच्यावरचं काय महत्त्व आहे. त्या सीन, प्रत्येक सीन हा प्रत्येकाचा असतो कोणाकोणाचा. तर तसं मला माहिती आहे, त्यालाही तसं माहिती आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांवर कुरघोडी करत नाही आहोत. पण कुरघोडी नाही करत आहात, पण ऑनस्क्रीन म्हणजे आम्ही आता रंगमंचावर पाहतोय तिथे तर तुमची खटाई मस्ती चालूच आहे की? ती तशी चालू असते आणि ती तशी चालू राहणार. बरं, त्या 30 वर्षांच्या जुन्या आठवणी आता असं फील होत आहेत का? नॉस्टॅल्जिया अशा कुठे आता ते फील होत आहेत का तालीम करताना वगैरे? नाही, म्हणजे ऑफ नाटक किंवा ऑफ स्टेज किंवा ऑफ स्क्रीन
खूपशा होतात, पण ऑन आमचं वेगळं होतं ना इक्वेशन सगळं. तिथे कुसुममध्ये आमचं रिलेशन खूप वेगळं होतं, जुळून येतीमध्ये वेगळं होतं, इथे खूप वेगळं आहे. सो ते पण ते इनडायरेक्टली त्या सगळ्या गोष्टी त्याला कॉम्प्लिमेंट करतात, सपोर्ट करतात. म्हणजे आम्ही एकमेकांना खूप छान ओळखतो, नटनटी म्हणून आणि माणूस म्हणून सुद्धा. ह्याचा इनडायरेक्टली एक फायदा होतो आणि तो प्रेक्षकांना खूप आवडतो की अरे वा छान वाटतंय. बरं, हा जो नाटकाचा आता विषय जो आहे तो खूप ना असा मनाला भावणारा वगैरे आहे, आणि तुम्ही एवढ्या खेळीमेळीने किंवा त्या इंटेन्शनने प्रेझेंट करताय, त्याबद्दल काय सांगाल? मुळात मला वाटतं ह्याचं 50% श्रेय जे आहे, 50 काही जास्त 60 म्हणू आपण, हे लेखकाचं आहे. बरोबर. आणि ते लेखकच आमचे दिग्दर्शक आहेत, संदीप दंडवते. त्याच्यामुळे त्यांनी लेखनच इतकं जबरदस्त केलं आहे की आम्हाला ते फक्त तुमच्यासमोर मांडायचं आहे. बरोबर. आम्ही फक्त माध्यम आहोत असं मला वाटतं. त्यामुळे त्यांनी इतकं सुंदररित्या ते लिहिलेलं आहे. ओघवती भाषा आहे आणि ओघवते प्रसंग आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे ते ओढून ताणून आणलेले कुठले प्रसंग नाही आहेत किंवा त्या भावना सुद्धा ओढून ताणून आणलेल्या भावना नाही आहेत. ते आपसूक तुमच्या डोळ्यात पाणी येणारच, आपसूक तुम्हाला हसायला येणारच, असे प्रसंग ह्याच्यामध्ये त्यांनी घातलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की 60% त्यांचं आहे. त्याच्या पुढे आमचा जो सेट आहे तुम्ही बघाल की जो टिपिकल मध्यमवर्गीयांचं असतं की वन रूम किचनच आहे पण त्याचं मी 2 रूम किचन केलं आहे, असं साधारण आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही बघाल की इथे कशातही असं दिखाऊगिरी नाही आहे जी एक मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये सर्वसाधारण जसं इंटेरियर असतं तसं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आहे. प्लस आमचे जे तुम्ही आत्ता नाही आहे पण तुम्ही ज्या नाटकांमध्ये बघाल तेव्हा अमृता काकतकरनी आमचे जे कॉस्ट्यूम केलेले आहेत ते सुद्धा त्या ह्या घराला, त्या व्यक्तिरेखेला शोभतील असे केलेले आहेत. म्हणजे नाटक आहे म्हणून काहीतरी चमचम करायचं किंवा असं सॉलिड द्यायचे कपडे असं न करता ह्याला साजेसे कपडे तिने केलेले आहेत. किंवा तुम्ही आता आमचे निर्माते आहेत ते 5 निर्माते तुम्ही बघाल तर प्रत्येकाचं इथे काही ना काहीतरी एक म्हणणं आहे आणि ते तुम्हाला दिसेल. आता अजून हळूहळू तो सजतोय, अजून माझं किचन सजायचं आहे, अजून माझं घर उभं राहतं आहे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये आमचा कुठेतरी एक 10% भाग आहे असं मला वाटतं. त्यांचं सगळं आम्ही तुमच्यासमोर मांडतोय असं मला वाटतं. त्याच्यामुळे ते शब्दच इतके पॉवरफुल आहेत की आम्हाला वेगळं काही करायला लागलं नाही त्याच्यासाठी. सर, ही स्क्रिप्ट जेव्हा हातात आली तुमच्या, तर अशा गोष्टी किंवा असे विषय इन जनरली नाही बोलले जात, ते नाटकातून सिनेमातून आम्हाला पाहायला मिळतात किंवा अनुभवायला मिळतात, त्याबद्दल काय सांगाल? मगाचाच मुद्दा पकडून मी असं बोलेन की या नाटकाच्या लेखकांनी हे नाटक लिहायच्या आधी त्याला ते कुठेतरी खूप आतमध्ये फील झालं, ह्या विषयावर नाटक लिहावं असं खूप मनापासून वाटलं आणि त्याने ते लिहिलं. ते एकांकिका स्वरूपात लिहिलं पण त्याचं 2 अंकी नाटक करताना सुद्धा त्याने ते तितकंच परिणामकारक ठेवलं. ही फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं, जे तो करताना यशस्वी झाला आहे. मी ते नाटक व्यावसायिक प्रयोग व्हायच्या आधीच म्हणतो आहे, हे माझ्या अनुभवावरून म्हणतो आहे की खरंच ते मला यशस्वी वाटतं आहे नाटक म्हणून. ना दुसरं असं की नाटक लेखक जेव्हा स्वतः दिग्दर्शित करतो ना, त्याने ते नाटक मनाच्या किंवा मनपटल ज्याला म्हणतो आपण त्याच्यावर ते बसलेलं पाहिलेलं असतं. यातला प्रत्येक सीन त्याने आधी पाहिलेला होता. त्यामुळे त्याने आम्हाला दिग्दर्शन करताना तर कधीच कुठेतरी त्याच्या मनात किंतु किंवा हे करून पाहूया का ते करून पाहूया का असं नव्हतं. त्याने ते ऑलरेडी पाहिलेलं होतं. त्यामुळे तो तसंच आम्हाला सांगत होता आणि त्याच्यात दुमत असण्याचा काही प्रश्नच नव्हता, कारण त्याने ते स्वतः लिहिलेलं होतं. त्यामुळे त्यांनी जेव्हा पहिल्यांदा मला सांगितलं की सर मला हे नाटक मी लिहिलं आहे आणि मलाच दिग्दर्शित करायचं आहे, तेव्हा त्याच्या या मागणीशी म्हणूया आपण, मी इतका त्याच्या पाठीशी उभा राहिलो आणि मला ते खूप पटलं. आणि मी इथे आवर्जून उल्लेख करीन की विजय केंकरे नावाचे दिग्दर्शक आहेत, खूप मोठे दिग्दर्शक आहेत. त्यांनी 100च्या वर नाटकं केली आहेत. त्यालाही नाटक मी वाचायला दिलं होतं आणि त्यांनी मला पहिलं हेच सांगितलं की गिरीश, हे नाटक जर त्याला दिग्दर्शित करायचं असेल तर ते त्यालाच करू दे. हा खूप मोठेपणा आहे एका व्यावसायिक दिग्दर्शकाचा, की त्यांनी सांगणं की नाही त्यालाच करू दे. आणि जे मला करता आलं, त्याच्या पाठीशी उभं राहता आलं आणि त्याला दिग्दर्शक म्हणून त्याचं व्यावसायिक पहिलं नाटक करता आलं,
ह्याच्यात मला खूप समाधान आहे. आणि तेव्हा मला जे वाटला होता विश्वास तो त्यांनी सार्थ ठरवला. आज खूप छान त्यांनी नाटक बसवलं, त्याला जसं हवं होतं तसंच बसवलं. आणि सुकन्या आत्ता म्हणाल तसं की ते लिहिलेलंच नाटक इतकं गोळीबंद म्हणतात तसं आहे, परफेक्ट. त्याची मांडणी, त्यातले संवाद, त्यातले प्रसंग, त्यांचा क्रम, त्या व्यक्तिरेखांचे स्वभाव, व्यक्तिरेखांची भाषा हे इतकं करेक्ट आहे जे खूप कमी लेखकांचं पहिल्या नाटकात बघायला मिळतं, जे आपल्याला बघायला मिळेल. आई आईशीर सारखी बोलते, बाप बापासारखा बोलतो, आजी तिच्यासारखंच बोलते क्वेश्चन मार्क, फार वेगळ्या प्रकारे आजी बोलते. मला वाटत नाही आत्तापर्यंत नाटकांमध्ये अशी भाषा बोलणारी कोणी व्यक्तिरेखा आलेली आहे. आणि ते मला पहिलेपासून मी सांगतोय की ही आजी खूप आवडणार लोकांना. आणि जान्हवी ते खूप गोड करतो. हां, तर ते खूप आवडणार लोकांना, ते पात्र आवडणार, त्यांची भाषा आवडणार आणि सगळं आवडणार. सो हे खूप होतं आहे, चांगलं आहे, याचा खूप आनंद आहे. आणि ज्यात माझा सहभाग आहे, मला खूप छान लोक मिळालेत बरोबर काम करायला. आय एम हॅपी. आणि नाटकात ना अशी पण गोष्ट आहे की आजी बोबड्या भाषेत बोलते, तुमच्या फॅमिलीची एक वेगळी स्टेप आहे, आईचं काय काय तिथे चालू आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टीला खेळून ठेवतात एखाद्या प्रेक्षकांना वगैरे. तर तुम्हाला त्या किती मजेशीर वाटतात की ते ट्युनिंग जुळायला किंवा ते करायला वगैरे? हो, कारण आपल्या घरात असंच चालू असतं ना काही ना काहीतरी. म्हणजे भाषा जरी त्या आजीची वेगळी असली तरी सुद्धा असंच चालू असतं आपल्या घरात. कोणीतरी येऊन आपल्या टपली मारतं, कोणीतरी रडतंय, कोणीतरी काहीतरी. तर ते तसंच वाटतंय आम्हाला. म्हणूनच म्हटलं ना की लेखकाचं जास्त श्रेय आहे याच्यामध्ये, की त्याने इतकं छान खिळवून ठेवलं आहे. जे तुम्हाला वाटतं तेच आम्हाला पहिल्या वाचनात वाटलं. आम्ही प्रेक्षकच होतो ना तेव्हा, तर आमचं ठरायचं होतं की काम करायचं की नाही. तर आम्ही पण प्रेक्षक होतो आणि ते आम्हाला दिसत होतं. तर ते लेखकाचंच आहे की खेळवून ठेवणं, रडवणं, हसणं, हे सगळं त्याच्या हातात आहे. बरं, तुमचं ना ऑनस्क्रीन बॉन्ड आम्ही पाहतो, पण ऑफस्क्रीन घरी तुझ्या सासूच्या सोबत तुझा बॉन्ड कसा आहे? खूप छान होता असं म्हणून, त्यांना जाऊन खूप वर्ष झाले आता. पण जेव्हा त्या होत्या तेव्हा खूपच छान होता. म्हणजे सासू ही नावाला होती, म्हणजे त्यांनी कधी सारख्या सूचना मला केल्या नाहीत. तर आमचं खूपच छान बॉन्डिंग होतं. आणि अजूनही घरात त्यांचे मला भास होतात खरं सांगायचं तर. सकाळी उठून जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा अजूनही असं वाटतं कोणीतरी येऊन टॅप करतंय, कोणीतरी येऊन इकडनं जातंय. हे सासू सासरे मला माझ्या घरात दिसतात अजूनही, कधी कधी असे जाताना वगैरे. ते खूप छान बॉन्डिंग होतं. म्हणजे मी नेहमी असं म्हणते की आमच्या तिघांच्या पत्रिका जुळल्या होत्या आणि संजयची नंतर जुळले. तर त्यामुळे ते दोघंही खूपच गोड होते आणि मला कमतरता जाणवते. म्हणजे ते आत्ताही असते तर आमचं आयुष्य खूप वेगळं झालं असतं निश्चित, असं अजूनही मला वाटतं. आणि जोपर्यंत त्या होत्या तोपर्यंत त्यांनी सांगितलं की तू बिनधास्त काम कर, तू घराकडे नाही लक्ष देऊ नकोस, तू तुझं काम कर. म्हणजे हे ह्याच्यामध्ये एजमध्ये किंवा हां, म्हणजे त्या मग आम्हाला मूल झालं तेव्हा त्या 75 वर्षाच्या होत्या. एवढ्या मोठ्या म्हणजे त्या 76 वर्षाच्या होऊन 77 वर्षाच्या होऊन गेल्या त्या. पण म्हणजे की तोपर्यंत त्या होत्या व्यवस्थित आणि त्या घराकडे लक्ष होतं त्यांचं. त्यामुळे मी बिनधास्त होते. म्हणजे ज्या काळात बायकांना परमिशन पण नव्हती, त्यात तुझी सासू म्हणायची की तू हो, कारण त्या स्वतः नोकरी करत होत्या. त्यांनी स्वतःनी संस्कृत नाटकातून काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना माहिती होतं की वेळा कशा असतात, इथे कुठल्या प्रकारचं काम आपण करतो, कुठे कुठे आपण जातो, हे त्यांना माहिती होतं. पण आमचं दोघांचं असं ठरलं होतं, कारण संजय हा नाटकातच रमणारा असल्यामुळे त्याचं ठरलं होतं की मला नाटकच करायचं आहे. त्याच्याकडे मालिकांमध्ये काम करण्याचे पेशन्स नाही आहेत, चित्रपटांमध्ये काम करण्याचे पेशन्स त्याच्याकडे नाही आहेत. म्हणजे मला जर कोणी सांगितलं की आम्ही तुला महिन्याचे 5 लाख रुपये देतो पण तू घरात बसून राहा, मी म्हणेन नको, त्याच्यापेक्षा मला कमी पैसे द्या पण मला काम द्या. आणि त्याचं असं आहे, म्हणजे माझं असं असतं की 22 दिवस काम आहे का, तर मी करते तुमच्याबरोबर. आणि त्याचं 22 दिवस छे 8-8 दिवसाचं काम असेल तर मला बोलवा. इतकं विरुद्ध होत आम्ही दोघं जणं. पण त्याच्यामुळे काय मेन हेच, त्यामुळे आमचं ठरलं होतं की तो नाटकात काम करणार, मी मालिकांमध्ये करणार. हे आमचं ठरलेलं होतं. कारण आमच्याकडे जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हाच आमचे सासू सासरे 70च्या पुढचे होते. त्यामुळे दोघंही जण आम्ही जर बाहेर राहिलो तर घराकडे त्यांच्याकडे कोण बघणार तर काही झालं तर. म्हणून मी, आणि त्यावेळेला मालिकांचं शूटिंग हे फक्त मुंबईतच व्हायचं, मुंबईच्या बाहेर व्हायचं नाही. आता जे मुंबईच्या बाहेर गेलं आहे ते व्हायचं नाही. त्यामुळे सकाळी घरातून जायचं, रात्री आपल्या मठात परत. त्याच्यामुळे मी मालिकांमधून काम करणार, तो नाटकामध्ये काम करणार, असं आमचं ठरलेलं होतं.
सर तुमचं आणि तुमच्या आईचं बॉन्ड कसं आहे? तो मलाही माहिती आहे, त्याची आई इतकी गोड होती की आमच्या बरोबर पण खूप छान बॉन्डिंग होतं. आईचं बाबांचं आमच्याबरोबरही खूपच छान बॉन्डिंग होतं त्यांचं. त्यामुळे आम्हालाही तितकंच वाईट वाटतं. काय म्हणजे मी आज जी काय भाषा बोलतो, ज्या भाषेबद्दल, ज्या बोलण्याबद्दल, माझ्या उच्चारांबद्दल, की मी जेव्हा केव्हा कौतुक ऐकतो किंवा जेव्हा केव्हा काहीतरी चांगलं ऐकतो, त्या सगळ्याला कारणीभूत माझे आईवडील आहेत. त्यांनीच माझ्या चुका तेव्हा सुधारल्या असतील. त्यांच्याचमुळे काही मला शब्दभंडार माझं वाढलं असेल. मला ज्या काही चांगल्या सवयी लागल्या त्या सगळ्या माझ्या आईमुळे आणि वडिलांमुळे लागल्या. अन्नाबद्दलची पानात टाकू नये, माणसाने खाऊन माजावं, टाकून माजू नये, ही पहिली शिकवण. किंवा घेतलंसं मग टाकलंच कशाला, मग टाकायचं होतं घेतलंच कशाला, अशा सवयी तिने मला लावल्या. म्हणजे अक्षरशः मला बाजूला उभारून तिने म्हटलेलं आहे की कारल्याची भाजी आहे, कडू आहे, खा, तुला काही झालं तर मी बघीन, उलटी झाली तर मी स्वच्छ करीन, पाणी घेऊन बाजूला उभी राहायची, ती खाऊन खा, काय होतं का बघूया आपण. तर ह्या सगळ्या खाण्याच्या सवयी तिने मला लावल्या. वागण्यातल्या सवयी बाबांनी लावल्या. माझे बाबा भयंकर स्वावलंबी होते. त्यांनी अगदी 93व्या वर्षीसुद्धा मला कधी गिरीश जरा एक ग्लास पाणी दे असं म्हटलेलं मला आठवत नाही, किंवा जरा फॅन चालू कर, फॅन बंद कर, किंवा हे, किंवा स्वतः सवयी त्यांचे ते एकतर अतिशय वागण्याच्या बाबतीत पर्टिक्युलर होते. व्यायामाच्या बाबतीत, खाण्याच्या वेळांच्या बाबतीत, खाण्याच्या क्वांटिटीच्या बाबतीत. ते कधी बाहेर जाऊन शिव्या खायची आई की काय गं, त्यांना भाऊसाहेब म्हणायचं आमच्या घरात. म्हणजे भाऊसाहेब असे काय म्हणे, आग्रह केल्यावर खातच नाहीत. तर आयुष्यभर अर्धभुक्त ही त्यांनी संकल्पना पाळली, जी मी अजून पाळतो. त्यांनी कधी तेवढ्या विशिष्ट याच्यावरती कधी खाल्लं नाही. रोज व्यायाम त्यांचा मी बघत असे, तोच मी तसाच शिकलो आणि तेच मी अंगीकारलं. ते व्यासंगी होते. ते जवळपास 8-10 भाषा बोलायचे, लिहायचे. हो, स्वतः इंजिनियर असून ते वाटेल त्या गोष्टी रिपेअर घरी करायचे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या त्या दोघांमुळे एवढं होऊनसुद्धा त्यांनी जेव्हा पहिल्यांदा मला काहीतरी लोक ओळखायला लागले तेव्हा त्यांनी जाहीरपणे मुलाखतीतसुद्धा सांगितलं की हे आमचं श्रेय नाही, हे सगळं त्यांनी स्वतः मिळवलेलं आहे. सो प्रत्येकाचेच आईवडील ते असे खूप आपल्यासाठी मोठे असतात. मिस करतो आपण त्यांना. ते दोघं येतात नाहीत, पण ऑफकोर्स त्यांची शिकवण, त्यांचं काय म्हणूया आपण, आशीर्वाद म्हणूया, पाठीवर हात, तो आहेच, तो राहील. म्हणजे मला गोड आवडतं हे त्याच्या आईला माहिती होतं. म्हणून एकदा शूटिंगला त्यांनी, तेव्हासुद्धा आई मला वाटतं 70च्या पुढे असेल नाही का, माझ्यासाठी पाकातली चंपाकली पाठवलेली होती की नाही लवंगलतिका पाठवलेली होती माझ्यासाठी की सुकन्याला आवडतं, सुकन्यासाठी घेऊन जा. आणि असं काही आमचं नसतं की आपण रोज फोन केला आहे, मेसेजेस केलेत एकमेकांना, काहीच नव्हतं आमचं. असं काहीच नाही आहे आत्तासुद्धा की रोज सुप्रभात आणि असं करायचं, काही नाही. पण जेव्हा केव्हा आठवण आली की एक फक्त मेसेज किंवा फोन करायचं, तेवढंच आहे आमचं. किती गोड असतात ह्या आठवणी सगळ्या. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. या नाटकाला लॅमलेट मराठी शुभेच्छा. थँक्यू. मनपूर्वक धन्यवाद. Thank you. नक्की या Thank you. थिएटरमध्ये आणि आम्हाला भेटा.